पक्षप्रवेशाला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आपल्या पक्षाचे कार्याध्यक्ष कार्यकारी अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महाराष्ट्रामध्ये ग्राम विकास मंत्री म्हणून, जलसंपदा मंत्री म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रावर एक यशस्वी नेतृत्व म्हणून काम केलं असे आमचे गिरीश भाऊ महाजनजी, या ठिकाणी उपस्थित आमचे सभापती आणि भारतीय जनता पक्षाचे नेते रामभाऊ शिंदेजी, आपले विक्रांत पाटीलजी, माननीय विजय चौधरीजी, आणि या पक्ष प्रवेशामध्ये मागच्या अनेक दिवसापासून म्हणजे ज्याला म्हणतात की एक ज्याला संघटन कौशल्य आणि ज्यांच्या पुढाकाराने या ठिकाणी आज बळगाव पाचोरा विधानसभेमध्ये पक्षप्रवेश होते आहे असे आमचे आमदार माननीय मंगेश चव्हाणजी, माननीय आमचे राधेश्याम चौधरीजी, अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर आज मी भाऊसाहेब आपले दिलीप भाऊ वाघजी जे माजी आमदार आहेत आणि त्यांनी आपलं संपूर्ण जीवन समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता महाराष्ट्राचे लोकनेते म्हणून त्या ठिकाणी आपल्या भागामध्ये त्या काळात एक लोकनेते होते आणि आताही ते लोकनेते म्हणून काम करतात आहेत. असे माननीय भाऊसाहेब ओंकारजी वाघ, नानासाहेब ओंकारजी वाघ, विजयजी कडू, अनिलजी पाटील, राजेंद्रजी पाटील, भागवतजी महानपुरे आणि त्यांच्यासोबत आज हजारो कार्यकर्ते या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश करतात. त्यांनी मला हे सांगितलं गिरीश भाऊ आणि मंगेश दादांनी की हा तर आता आम्ही एक 10, 20, 25 प्रमुख पदाधिकारी पक्षप्रवेश करतोय, पण पुढच्या काळामध्ये एक 25,000 कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा पाचोरा भडगावमध्ये घेऊन त्या ठिकाणी मोठा पक्षप्रवेश त्या ठिकाणी होईल. माननीय देवेंद्रजी, माननीय रवी चव्हाणजी, मी आणि माननीय गिरीश भाऊजी त्या ठिकाणी सर्व असतील. या ठिकाणी सोबतच पराग मोरेजी, रोहन मोरेजी, अशोकराव वाणीजी, आपले अमोल पाटीलजी यांचाही पक्षप्रवेश होतो. अनेक नावं या ठिकाणी आहेत. मी सर्वांचे नावं या ठिकाणी कृपा करून माफ करा कारण थोडा वेळ झाला आहे. अनेकही पक्षप्रवेश आहे. सोबतच नानाभाऊ पोपट महाजन, समाधान चिंतामणजी पाटील, प्रदीपजी देशमुख, नानाभाऊ महाजन, चिंतामणी विठ्ठल कोडीजी आणि अनेक जितेंद्र पाटीलजी, गोपाल महाजन, सर्वच पदाधिकारी या ठिकाणी आहेत. आणि आज मला या गोष्टीचा आनंद आहे की सोबतच आज आपल्या कर्जत विधानसभेमध्ये सुद्धा आज एक फार मोठा पक्षप्रवेश होतो आहे. मी माननीय रामभाऊ शिंदेजींचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो की आज ज्या रोहित पवारांनी ज्या पद्धतीने रामभाऊंना षडयंत्र करून त्या ठिकाणी रामभाऊचा त्या ठिकाणी पराभव केला, आमच्या रामभाऊ शिंदे सारख्या एक इमानदार व्यक्तिमत्वाला षडयंत्र करून हरवण्यात आलं. अशा व्यक्तिमत्वाच्या पाठीशी आता कर्जत जामखेड विधानसभा पूर्ण उभी झाली आहे. आणि आज आमच्या सौ रोहिणीताई सचिन घुले ज्या नगराध्यक्ष आहेत काँग्रेस पक्षाच्या, त्यांनी आणि संतोष मेहत्रे राष्ट्रवादी जे आपल्या आता तिकडे रोहित पवाराकडे आहेत, संतोष मेहत्रे, छायाताई शेलार, सतीशजी पाटील, ज्योतिताई शेळके, त्या ठिकाणी भाऊसाहेब तुरडमल, भास्करजी भैलुमे, लंकाताई खरात, मोकाल तोटे, ताराताई कुलथे आणि सुवर्णा सुपेकर या सर्व गिरीशभाऊ नगरसेविका नगरसेवक आहेत. अनेक मान्यवर आहेत या ठिकाणी. तर म्हणजे आज तर मला वाटते कर्जत जामखेड विधानसभा पूर्णच खाली झाली आहे. तर आता या ठिकाणी मी एवढंच सांगेन, गिरीश भाऊ महाजनांच्या नेतृत्वामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने ज्या पद्धतीने वाघसाहेब आणि महाजनजी आपण सर्वांनी जो एक आज पक्षप्रवेश केला आहे, हा पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीसाठी अधिक मजबूती देणारा आणि आपलं संघटन जसं आपण सांगतो आज आपलं भारतीय जनता पार्टीचं संघटन 1,51,00,000 सदस्य संख्या असलेली भाजपा आज या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपली आहे. आणि आता तर तुमच्या सर्वांच्या प्रवेशाने आपली पार्टी अधिक मजबूत झालेली आहे. आज आपल्या पक्षाजवळ 96,000 सक्रिय सदस्यता आहे. आपल्या सर्वांना सक्रिय सदस्यता घ्यायची आहे. वाघ साहेब, आपण त्या ठिकाणी प्रवास करा. आपली सदस्यता अभियान सुरू आहे. आपण त्या ठिकाणी सदस्यता अभियानामध्ये जेवढे आपले मानणारा वर्ग आहे त्या सर्वांना पक्षामध्ये आणण्याचा आणि सदस्यता अभियानामध्ये त्यांचा भाग घ्या. सक्रिय सदस्य म्हणून त्यांना आपल्या पक्षामध्ये आणण्याचा प्रयत्न करा.
खऱ्या अर्थाने आज गिरीशभाऊ महाजनांच्या नेतृत्वामध्ये आज मोठा एक त्या ठिकाणी जळगावमध्ये आपण तर मजबूत आहोत, पण जळगाव पाचोरामध्ये आज ज्या पद्धतीचं खिंडार तुम्ही त्या ठिकाणी पाडलेला आहे, माझा विश्वास आहे जसं गिरीशभाऊने सांगितलं, मंगेशजी गिरीशभाऊ आपण सांगितलं 100% सीटवर आपण पुढच्या काळामध्ये या ठिकाणी आपल्या महायुतीच्या माध्यमातून पुढे जाऊ. निश्चितपणे आपण या ठिकाणी मोठा एक विक्रम त्या ठिकाणी केल्याशिवाय आपण राहणार नाही. खरं तर आज मला ठिकाणी एवढंच सांगत आहे, वाघ साहेब तुम्ही जे सांगितलं ते गिरीशभाऊ म्हणलेलं आपल्याला आश्वासन दिलं आहे. मी आणि रवी चव्हाणजी आश्वस्त करतो, आमचे कार्याध्यक्ष उद्याचे अध्यक्ष आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी त्याची घोषणा होईलच केंद्राकडनं. कारण कालच अमित भाईंनी त्यांना जाहीर केलं की आमचे कार्याध्यक्ष भावी अध्यक्ष, आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये रवी चव्हाणजी असेल, मी असेल, आम्ही सर्व लोकांनी ठरवलं आहे की जो भारतीय जनता पार्टीच्या परिवारात ज्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी पक्षप्रवेश केला, तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आमचं सरकार काम करेल. एकीकडे मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केलाय. आपण बघितलं असाल की मोदीजींनी ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूर केलं, आज आपल्या सैनिकांनी ज्या पद्धतीने आपल्या देशामध्ये आज संपूर्ण जगामध्ये दहशतवादाविरुद्ध लढाई सुरू केली, आणि आता तर असं म्हटलंय मोदीजींनी ऑपरेशन सिंदूरच्या नंतर कुणी जर दहशतवाद केला तर आम्ही लढाई करू, आणि या देशात जगातला सर्वोत्तम देश म्हणून आपण या ठिकाणी पुढे नेण्याचा संकल्प मोदीजींनी केला. आणि म्हणून विकसित भारताच्या संकल्पाला आणि विकसित महाराष्ट्र संकल्पाला, मोदीजींच्या संकल्पाला, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संकल्पाला साथ देण्याकरता गिरीशभाऊ हा पक्षप्रवेश फार मोठा आहे. आणि या पक्षप्रवेशातनं या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जो संकल्प केला आहे विकसित महाराष्ट्राचा, त्या संकल्पाला वाघसाहेब तुमची फार मोठी साथ मिळणार आहे. आणि म्हणून मी आपल्या संपूर्ण टीमचा मनापासून आभार मानतो. माननीय राम शिंदेजी आपल्या नेतृत्वात तर पूर्ण नगरपालिका खाली झाली आहे, आणि त्यामुळं आपलंही या ठिकाणी आपल्या पूर्ण टीमचं खऱ्या अर्थाने आपण मला अनेक दिवसापासून सांगत होता की रोहित पवारांना मी त्या ठिकाणी पटाकणी दिल्याशिवाय राहणार नाही, पण आता तो दिवस आला आहे की ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पक्षप्रवेश केले, आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो पुढच्या कर्जत जामखेडमध्ये संपूर्ण जिल्हा परिषदा, संपूर्ण पंचायत समित्या, संपूर्ण नगरपालिका या तुम्ही सांगाल तसे निवडून आल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी मी सांगतो. पुन्हा आपण सर्वांनी पक्षप्रवेश केला, पुन्हा गिरीशभाऊचे, मंगेश चव्हाणांचे, संपूर्ण टीमचे, उत्तर महाराष्ट्राच्या टीमचे, आणि ज्याने पक्षप्रवेश केला ते आमच्या बहिणी भावांचे मनापासून आभार मानतो आणि पक्षामध्ये आपलं स्वागत करतो. भारतीय जनता पार्टी आपल्याला कधीही दुखवणार नाही. आपण त्या ठिकाणी कार्यकर्ते म्हणून आपला पक्ष पुढे न्या. आपलं सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार हे आपलं सरकार समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करताय. गिरीशभाऊ सारखे एक सिनियर मंत्रिमंडळात आहे, त्यामुळे तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील एवढंच वचन मी देतो. आणि गिरीशभाऊकडनं काही राहिलं सुरलं असेल तर मी थोडा हातभार लावेल, आणि बाकी तर आपल्या जवळ आहे वर्षा बंगला, त्यामुळे काही काळजी नाही आहे. आणि इकडे आपले रवी चव्हाण जे आहेत पुन्हा ते तर काय ऐकतच नाही कुणाला, त्यामुळं इतके सारे आपले नेते या ठिकाणी आहेत. त्यामुळे वाघ साहेब वाघासारखं काम करा, चिंता करू नका, आणि पूर्ण मतदारसंघ ढवळून काढा एवढीच विनंती करतो. धन्यवाद.